This news is sponsored by Anagha Beauty Clinic. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय जेएनयू में रामनवमी के दिन बड़ा बवाल हो गया। कैंपस में रविवार को अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एबीवीपी और वामपंथी लेफ्ट छात्र संगठन आपस में भिड़ गए। लेफ्ट विंग के छात्रों ने एबीवीपी कार्यकर्ताओं पर नॉनवेज फूड खाने से रोकने का आरोप लगाया, तो वहीं एबीवीपी कार्यकर्ताओं ने लेफ्ट विंग के छात्रों पर हॉस्टल में पूजा करने से रोकने का आरोप लगाया है। इस संपूर्ण घटना के बाद एबीवीपी और वाम संगठनों में मारपीट शुरू हो गई। इसमें 3 लड़कियों समेत कुल 6 लोगों को अधिक चोटें आई, तो 50 से 60 लोग जख्मी हैं। जेएनयू के कावेरी हॉस्टल में हुए हंगामे को लेकर मुकदमा भी दर्ज हो गया है। दिल्ली पुलिस ने बताया कि हमें आज सुबह जेएनयू एसयू एसएफआई डीएसएफ और आईसा के सदस्य छात्रों को एक समूह से एबीवीपी के अज्ञात छात्रों के खिलाफ शिकायत मिली थी। इसके बाद हमने आईपीसी की धारा 323, 341, 509, 506, 34 के तहत प्राथमिकी दर्ज की है। सबूत इकट्ठा करने और दोषियों की पहचान करने के लिए आगे की जांच जारी है। अब जेएनयू में हुए इस विषय पर हमारी संवाददाता अश्विनी देशकर ने कुछ छात्रों से बात की। आइए देखते हैं। जेएनयूमध्ये काल रामनवमीच्या दिवशी आपण बघितलं आहे एक मोठा वादंग सुरू झालेला आहे। कारण तिथे रामनवमीच्या दिवशी जसं प्रत्येक संडेला आपण बघत असतो, रविवारला प्रत्येक हॉस्टेलमध्ये नॉनव्हेज आणि व्हेज हे दिलं जातं आणि काल रामनवमीच्या दिवशी युनिव्हर्सिटीमध्ये नॉनव्हेज हे बनू नये याच्यासाठी एबीवीपी संघटनेनं काही लेफ्ट कम्युनिटी संघटनेचा विरोध केला, तिथे जाऊन वादंग निर्माण केला आणि त्या कारणावरून आज मोठं आंदोलन तिथे जेएनयूमध्ये सुरू झालेलं आहे, हे आपण सगळं बघतो। सो आपल्यासोबत काही स्टुडंट जमलेले आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत या विषयावर। तुमचं नाव काय? ऋषभ येतने। ओके ऋषभ, आपण बघतोय की जेएनयूमध्ये जे काही काल झालंय नॉनव्हेज खाण्यावरनं वाद झालेला आहे रामनवमीच्या दिवशी, तर या विषयावर तुझं काय मत आहे? मॅम, भारतीय स्वातंत्र्याचं कलम जे आहे 25 ते धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देतात आणि धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे आपण सेक्युलर आहोत। सेक्युलर असते, प्रत्येक धर्माला त्याच्या कम्युनिटीनुसार काही खाण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे। कारण की रामनवमी हा एखाद्या विशिष्ट धर्माचा सण आहे, तो नाही संपूर्ण भारताचा आहे। हां, आणि भारतीय संविधान हेच सांगते की प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य अधिकार आहे आणि धर्मस्वातंत्र्य अधिकार असल्यावर रामनवमी जे करणारे हिंदू बांधव, मी सुद्धा हिंदू आहे, पण आपण मुस्लिम समाजाला का टार्गेट करायचं त्यांचं खाण्यापिण्यावरून? बहुसंख्य हिंदू तर मांस मटण खातच ना, मग रामनवमी करणारे असोत की नसोत खातातच। आणि परवाच्या दिवशीची घटना जी कर्नाटकमध्ये घडली की हिंदू मुस्लिम जे बांधव आहेत त्यांचं ते फळांचं स्टॉल फेकण्यात गेला, हे पण चुकीचं आहे ना। की भारतीय संविधानाने हे एक स्वातंत्र्य दिले की कोणत्याही धर्माचा व्यक्ती असो त्याला मूलभूत हक्क आहेत, ते त्यांना कुठेही काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे। सो आपण जसं बघतोय की केवळ फक्त हिंदू मुस्लिमचा इथे वाद नाही आहे, आपण बघतोय रामनवमीच्या दिवशी असं होतं आहे, म्हणजे कुठेतरी आपल्याला हे बरोबर वाटतं का की खाण्यापिण्याच्या गोष्टींवर तुमच्या गदा आणतात आहे? आणि स्पेशली आपण भारतासारख्या देशामध्ये इथे राहतो जिथे धर्मनिरपेक्ष आपण देश म्हणतोय, या राष्ट्रामध्ये आपण बघतोय की वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असतात। बऱ्याच आपल्याकडे तर युनिव्हर्सिटी आहेत जिथे विविध धर्माचे स्टुडंट आज शिकतात आहे। तुम्हाला काय वाटतं की बाकी सगळ्या युनिव्हर्सिटी सोडून फक्त जेएनयूमध्ये नेहमी वाद होत असतो, तर यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया? एक वो एजुकेशनल इंस्टीट्यूशन है, तो वहाँ पर तो ऐसा कोई विवाद नहीं होना चाहिए। मतलब जहाँ पर तुम सीखने ही जा रहे हो सेक्युलरिज्म वगैरह के बारे में, तुम वहीं पर कर रहे हो हेल्दी तरीके से हो, तो मेरा ओपिनियन है कि ठीक है अगर तुम हेल्दी कर रहे हो। लेकिन मारपीट करना और एक एजुकेशनल इंस्टीट्यूशन में मुझे लगता है कि गलत है। वायलेंस इज नॉट गुड इन एजुकेशन। एक्चुअली हम प्रियम्बल की बात करते हैं, प्रियम्बल में साफ साफ लिखा हुआ है कि वी हैव राइट टू लिबर्टी ऑफ थॉट्स, एक्सप्रेशन, बिलीफ एंड फेथ एंड वर्शिप, दैट वी हैव राइट एंड लिबर्टी टू डिसाइड व्हाट वी हैव टू व्हाट वी बिलीव इन, किसका हमारे में विश्वास है, किस चीज़ में हम किस चीज़ का वर्शिप करते हैं, इसका हमें हक हमें संविधान ने दिया हुआ है ऑलरेडी। सो मेरा ऐसा मानना है कि वो प्रत्येक इंडिविजुअल का हक है कि वो डिसाइड कर सकता है कि उसे क्या खाना है, किस समाज का क्या, किस भगवान की वर्शिप करना है या नहीं करना है, ये उसका एक पर्सनल व्यू है। और ऐसे छोटे छोटे हिस्सों से, जैसा कि इंडिया में हम बात करते हैं यूनिटी इन डाइवर्सिटी की, सो हम अगर ये मोटो एम्ब्रेस करते हैं यूनिटी इन डाइवर्सिटी का, तो ये सब चीज़ों का हमें ध्यान रखना चाहिए कि फ्रैटर्निटी का भाव रहना चाहिए, बंधुत्व का भाव होना चाहिए सबके बीच में।
सब मिलजुल कर रहना चाहिए, और ना कि ऐसे छोटी चीज़ों पे, खाने की चीज़ों पर वायलेंस करना इज़ नॉट अ गुड थिंग, और वो भी नेशनल JNU जो एक आइडियल इंस्टीट्यूट मानी जाती है। हम पॉलिटिकल साइंस के डिपार्टमेंट के हम एस्पायर करते हैं स्टूडेंट्स कि हम JNU में जाए, ज्वाइन करें वैसा इंस्टीट्यूट। हमारा ड्रीम होता है एक्चुअली कि हमको वहाँ पे स्टडीज़ करने का मौका मिले। वहाँ की अगर वहाँ पर ऐसा कम्युनल वायलेंस देखा जाता है तो कहीं पे हमारे सिक्योरिटी का क्वेश्चन होता है। हमारे सिक्योरिटी पे हम सोचते हैं कहीं ना कहीं कि वहाँ पे उतना अच्छा इंस्टीट्यूट होने के बाद में भी हमारे कहीं ना कहीं सिक्योरिटी का क्वेश्चन होता है। हम यहाँ पे से पढ़ने के लिए जा रहे हैं, उतना दूर, घर से दूर हमारे पढ़ने जा रहे हैं, और वहाँ पे हमारी सिक्योरिटी लाइफ का क्वेश्चन है। सो इट इज़ नॉट गुड कि कम्युनल वायलेंस इंस्टीट्यूट में, एजुकेशन के साथ में ऐसा मिक्सअप इज़ नॉट गुड। जी. सो जैसे हम ये भी कह सकते हैं की अभी जसं आपण बघतोय की आपल्या देशामध्ये एखाद्या धर्माला घेऊन आता सत्ताधाऱ्यांचं जसं राजकारणात आपण म्हणतो एक बाजू मांडल्या जाते की धर्मावरून, राईट. सो ती सियासत किंवा ती भेदाभेद कुठेतरी युनिव्हर्सिटीजमध्ये आणि स्टुडंटपर्यंत सुद्धा, JNUपर्यंत सुद्धा पोहोचलेला या आंदोलनानंतर आपण असं म्हणू शकतो का? हां, नक्कीच. कारण की JNUमध्ये हा वाद पूर्वीपासून आहे. ABVP, लेफ्टिस्ट किंवा NUS आहे, हा वाद आत्ताचा नाही. आणि एखाद्या धर्मावरून टार्गेट करणे हे चुकीचं आहे ना. हां, हे मुस्लिम या देशात आहे, कारण स्वातंत्र्याच्या लढ्यात मुस्लिमांचं योगदान पण होतं. हां, म्हणजे आता रमजान ईद सुरू आहे किंवा रामनवमी सुरू आहे, आपण हे युनिटीमध्ये एकता म्हणतो, विविधतेमध्ये एकता, हा तोच शिकवताय ना. किंवा ते आता हनुमान चालीसा आहे, अजानला का विरोध करता? कारण की हिंदू धार्मिक ते स्थळ आहे, त्याच्यात कीर्तन, जे हरिभक्त पारायण किंवा हे भजन वगैरे होतातच ना, ते डीजेवर लागतात. अजान ते 3 मिनिटाची ही आहे ना अजान. हां, आपण हिंदू असलो म्हणून पण मुस्लिम मानवाच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. म्हणजे ग्रामीण भागात अजान वाजत होता, तर त्या एक परंपरा होती की अजान वाजल्यानंतर ग्रामीण भागातल्या महिला उठायच्या. हां, तर त्यांना त्रास नव्हता होत ना. हा त्रास फक्त राजकारत्यांनाच होतो, सामान्य माणसाला नसतो, कारण की यांना राजकीय पोळी भाजायची असते. हां, तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की राजकीय सत्तेचा फायदा घेऊन कुठेतरी ताव्यावर पोळी भाजून आणि ही राजकीय सत्ता जिकडे तिकडे स्टुडंट्समध्ये सुद्धा पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. हां, काही याच्यात काही महाभा आहेत की ही कॅम्पसच्या वातावरणात राजकारण दूषित करण्याचा हे गडबड करण्याच्या हे करतायत. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण संविधानिक मार्गाने प्रत्येकाचं स्वातंत्र्य, समता, बंधुता या मार्गाने आपण चाललं पाहिजे. ॲज अ स्टुडंट म्हणून तुम्हा लोकांचं काय मत आहे की JNUमध्ये हे सगळं असं घडतंय, त्याचा प्रभाव कुठेतरी बाकी युनिव्हर्सिटीज किंवा स्टुडंटवर या घटनेनंतर पडतोय का? हो, नक्कीच. आता जसं मी बोलले की एका मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये कोणाचा मेडिकल स्टुडंटचा, फायनल इयरच्या स्टुडंटचा मर्डर झाला होता. तर अशा इन्स्टिट्यूट, अशा व्हायलन्सच्या इन्स्टिट्यूट, कम्युनल व्हायलन्स असो किंवा कोणत्याही प्रकारचा व्हायलन्स असो, एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये जर स्टेट आम्हाला प्रोव्हाइड नाही करू शकत आहे, तर कुठे ना कुठे हे स्टेटची कमी फेल्युअर आहे असं मला वाटतं. सो एकंदरीत हा मुद्दा सुद्धा एक या आंदोलनामध्ये एका मुलाने सुद्धा म्हटलंय की अगर भारत में रहना है तो जय श्री राम बोलो वरना मत रहो, ये वाला. सो इस पे क्या कहेंगे आप? बहुत गलत है, मतलब उनकी थोड़ी सुपरफिशियल सोच है, तो उसको मतलब स्टूडेंट होने के नाते उनको उसको डेवलप करना चाहिए और मतलब समझने की कोशिश करना चाहिए. इतने बड़े इंस्टीट्यूशन में है तो कुछ समझो और फिर बोलो. ऐसे लोगों को एजुकेशन की ज़रूरत है. प्लीज़ पीपल गेट एजुकेटेड, get aware about our constitution. Our constitution tell us to embrace brotherhood, embrace fraternity, embrace equality, liberty, and we should live by those principles, I think. और हमको सबको बंधुत्वता के नियम को फॉलो करना चाहिए, ऐसा मुझे लगता है. हायर स्टडीज़ के लिए आप JNU आगे के लिए पढ़ाई के लिए जाना चाहते हो क्या? सर आप जाना चाहते हैं, पर ऐसे वायलेंस होंगे तो अपनी सिक्योरिटी क्या? जी. तो जैसे कि ये वायलेंस हो रहे हैं, तो इसके बाद आप नहीं चाहते कि आप वहाँ पे जाए करके स्टडी के लिए? जायचा प्रश्न हा आहे की ती एक मोठी संस्था आहे आणि तिच्यात नंबर लागणे म्हणजे ऑल इंडियामधून जे स्टुडंट येतात, नंबर लागणे साधी गोष्ट नाही. त्यांचे लागतात, त्यांनी त्याचं स्वातंत्र्य किंवा ती संस्था गरीब आहे त्याचं पालन केलं पाहिजे. तुम्ही आपका क्या कहना है, क्योंकि JNU स्टडी के लिए टॉप यूनिवर्सिटीज़ में से एक है, तो इसके बाद यहाँ पे दिन ब दिन ऐसी घटनाएं सामने आती रहती है, स्टूडेंट को लेकर हमेशा कुछ ना कुछ होता रहता है. तो आप क्या कहेंगे, आप हायर स्टडी के लिए क्यों नहीं जाना चाहते? क्योंकि मेरे पेरेंट्स मना कर रहे हैं. ये देखकर, ये जो घटनाएं हो रही है वहाँ पर, उसको देखकर उन लोगों ने साफ इनकार कर दिया कि तुम नहीं जा रही हो वहाँ पर, यहीं पर पढ़ो.
तर आपण असं बघतोय की JNUमध्ये गेले अनेक दिवसांपासून किंवा नेहमीच काही ना काही वाद हे होत असतात. तिथे स्टडीजसाठी आलेले स्टुडंटसुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जातात. कुठेतरी राजकारणाच्या गोष्टीसुद्धा तिथे येतात, सत्तेच्या गोष्टी येत असतात. सो आपण बघतोय की JNU एक टॉप युनिव्हर्सिटीज आहेत. भारतात अनेक युनिव्हर्सिटीज आहेत, पण मात्र तिथे या गोष्टी न होता नेहमीच JNUमध्ये होतात आणि याच आंदोलनाच्या आणि दंग्यांच्या गोष्टींमुळे कुठेतरी पॅरेंट्ससुद्धा घाबरतात की आपल्या स्टुडंटला तिथे पाठवायचं, राईट. सो आपण आता काही स्टुडंटशी बातचीत केलेली आहे आणि त्यांनी आपल्या चांगल्या प्रतिक्रिया या विषयांवरती दिलेल्या आहेत. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. महाराष्ट्र TV24साठी संवाददाता अश्विनी देशकर सोबत कॅमेरा पर्सन दिनेश सातपुते, महाराष्ट्र TV24 नागपूर.